नमस्कार. साम टीव्हीमध्ये आज आपल्यासोबत आहेत पुणे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ. मोहोळजी, आपलं स्वागत आजच्या मुलाखतीमध्ये. मुलाखतीला सुरुवात करताना माझा अगदी पहिला प्रश्न असा आहे की पुणे लोकसभा मतदारसंघाची सीट ही अतिशय महाराष्ट्रातली सुरक्षित म्हणून भाजपच्या पातळीवर मानली जाते, देश पातळीवर मानली जाते. अशा परिस्थितीमध्ये उमेदवार खूप गाफील राहायचा धोका सगळ्यात मोठा असतो. तुम्ही काय पद्धतीने या निवडणुकीचं नियोजन केले, कशा पद्धतीने प्रचारात आलाय? सुरुवातीला तुम्ही म्हणाला तसं की ही जागा नक्कीच भारतीय जनता पक्ष महायुतीच्या दृष्टीनं आमची सुरक्षित अशीच जागा आम्ही सगळेजण पहिल्यापासून पाहतोय आणि त्याला कारणं पण आहेत की ते वास्तव आहे, सत्य आहे ते. पण याचा अर्थ असा होत नाही की आम्ही कुठेही या सगळ्या याच्यामध्ये गाफील आहोत किंवा आम्ही त्याच्यावरती काम करत नाही. मी स्वतः गेले 1.5-2 महिने साधारणतः जर उमेदवार म्हणून पाहिलं तर केवळ 3-4 तासाचा मला वेळ मिळतो की मी कुठेतरी आराम करत नाही, तर सलग 20 तास 21 तास या सगळ्या निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये मी असेल, आमचे सगळे कार्यकर्ते असतील, महायुतीचे सर्व नेते असतील, हे अगदी मनापासून सगळेजण काम करतात. आणि त्यामुळे गेले 1.5 महिना आम्ही अत्यंत नियोजनबद्ध काम आम्ही केलं. आमच्याकडे एक वैशिष्ट्य आहे आमच्या संघटनेचं की निवडणूक असो अथवा नसो, आमचं संघटनात्मक रचना जी आहे, जो ढाचा आहे तो त्याच्या माध्यमातून आम्ही 12 महिने काम करत असतो. त्यामुळे निवडणुकीच्या काळात आम्हाला काम करणं थोडंसं अधिक सोपं जातं. त्यामुळे संघटना आहे, राजकीयदृष्ट्या काही प्रचाराचं काम असेल, सगळ्या याच्यात प्रत्येक पुणेकरांपर्यंत पोहोचण्यासाठीचा प्रयत्न असेल, हे सगळं आम्ही गेले 1.5 महिना अत्यंत मनापासून करतोय. त्यामुळे जागा आमची आहे, विजय आमचा आहे, तरीसुद्धा काम मात्र आम्ही अजिबात कमी करत नाही. प्रत्येक पुणेकरांपर्यंत, समाजातल्या प्रत्येक घटकांपर्यंत पोचायचं हा जो उद्देश आहे तो 100% आम्ही आता पूर्ण करत आणला. तुम्ही नगरसेवक पदापासून सुरुवात केली, त्याच्या आधी विद्यार्थी चळवळीमध्ये होतात. विद्यार्थी चळवळ, नगरसेवक पद, एकदा आमदारकीची निवडणूक लढवली, त्याच्यानंतर सगळ्यात क्रुशियल पिरियडमध्ये, सगळ्यात कठीण परिस्थितीमध्ये पुण्याचं महापौर पद तुमच्याकडे होतं. या सगळ्या कामातून तुम्ही आत्ता ज्यावेळी लोकसभा निवडणुकीचे उमेदवार म्हणून लोकांकडे जाताय, त्यावेळी काय मुद्दे घेऊन जाताय की हे माझे गेल्या 20 वर्षातलं काम आहे, माझ्या पक्षाचं काम आहे? एक आहे की मी पहिलं तर संघटनात्मक सगळ्या रचनेमध्ये पक्षाचा, संघटनेचा कार्यकर्ता म्हणून जवळपास 30 वर्ष काम करतो. आणि त्यामुळे एक संघटनेचा कार्यकर्ता, एक विचाराशी, तत्वांशी, मूल्यांशी बांधिलकी असलेला कार्यकर्ता 30 वर्ष कुठेही कुठलाही पक्ष, कुठलाही विचार मनाला शिवला नाही की कुठं राजकारणामध्ये नेहमीच काय अनुकूल होतं आपल्याबाबत, आपल्याला सगळं सकारात्मक आपल्या बाबतीत होईल असं नसतं. पण म्हणून याचा अर्थ प्रत्येकालाच कधी ना कधी तो वेटिंग पिरियड असतो, संघर्ष असतो, राजकारणात चढ उतार असतात, अनिश्चितता. हे खरं तर राजकारणातलं मुख्य त्याचा हेच म्हटलं पाहिजे की अनिश्चितता या क्षेत्रात की कुठे नाही. तरीसुद्धा गेले 30 वर्ष सातत्यानं त्या वैचारिक जी काही बांधिलकी आहे ती सोडून कुठेही इतरत्र मी माझं काही विचारही कधी केला नाही. त्यामुळे लोकांना ते एक पटतं किंवा एका संघटनेत विचारांनी बांधलेला माणूस कार्यकर्ता म्हणून काम करताना दिसतोय. दुसरं मला असं वाटतं की लोकप्रतिनिधी म्हणून एकदा नाही, दोनदा नाही, तर 4 वेळेला मला महापालिकेत काम करण्याची संधी मला नागरिकांनी दिली. त्यामुळे तो एक विश्वास माझ्यासोबत आहे की मला नक्की मी केलेलं काहीतरी काम असेल जे नागरिकांना कदाचित पसंत आहे, आवडते, कामाची पद्धत असेल, स्वरूप असेल. आणि त्यामुळे मला असं वाटतं की पुन्हा ती निवडणूक 3 वेळा 4 वेळा मी जिंकलो. महापौर म्हणून मी जे काही काम केलं, मला एकतर स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून 2 अर्थसंकल्प या शहराची मला महापालिकेची करता आली. आणि महापौर म्हणून 2.5 वर्षाचा जो काळ होता तो तर खूप कठीण काळ होता. शेवटी जगावरचं संकट होतं आणि त्याचा सगळा विचार करता पुण्यासारख्या आपल्या मोठ्या शहरामध्ये जिथे आज 60 लाख लोकसंख्या आहे, अशा ठिकाणी प्रादुर्भाव, संसर्ग इतका वाढला आणि आपल्याला एक मोठं आव्हान होतं की कमी लोकसंख्या असलेली शहर असतील, गावं असतील, तिथे शेवटी हे नियंत्रण आणण्यात खूप कमी वेळ लागला किंवा चांगल्या प्रकारे लवकर त्याच्यावरती नियंत्रण आणतात. पण इतक्या मोठ्या शहरात त्याच्यावरती काम करताना खरंच एक कसोटी होती, एक मला असं वाटतं की परीक्षा होती. पण पुणेकरांनी पाहिलं, ते अनुभवलं की एक कुटुंबप्रमुख, एक पालक म्हणून मला असं वाटतं की त्या कठीण काळात मला तर असं वाटतं की मी भाग्य समजतो माझं की मला एक पालकाच्या भूमिकेत काम करायला मिळालं. आणि म्हणून मला ह्या सगळ्या विचार करता संघटनेतली असलेली एकनिष्ठता,
लोकप्रतिनिधी व नगरसेवक म्हणून वारंवार नागरिकांनी दिलेली संधी, महापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष म्हणून या शहराचा विकास असेल, या शहराची प्रगती असेल आणि या शहरात संकटाच्या काळात उभं राहायचं, ह्या सगळ्या पातळीवरती मला असं वाटतं की खूप चांगलं काम मला करता आलं आणि कदाचित हेच पुणेकर पाहतील. यात भाजपच्या प्रचारामध्ये तुम्ही जे मुद्दे मांडताय, गेल्या 10 वर्षांमध्ये मोदी सरकारनं दिलेल्या पुण्यासाठीच्या योजना, त्यातला कुठले मुद्दे तुम्ही हायलाईट करता की ओके मला असं वाटतं की हा जास्त महत्त्वाचा भाग आहे? बघा, पुणेकर आम्हाला आमच्या आधीच्या पिढीनं मेट्रोचं स्वप्न पाहिलं. आमच्या पिढीलाही कधी वाटलं नव्हतं की आमच्या काळात कधी मेट्रो पाहायला मिळेल, बसायला मिळेल. पण सगळ्यात मोठी उपलब्धी की या पुणे शहराचा विस्तार वाढला, नागरिकीकरण वाढलं. स्वाभाविकपणे सगळ्या नागरी सुविधांवरती आणि याच्यावरती पायाभूत सुविधांवरती ताण निर्माण, मग आमच्या वाहतुकीचे विषय, या सार्वजनिक वाहतूक सक्षम करणे, सगळ्या विषयाचं मेट्रो हे आमचं स्वप्न होतं सगळ्यांचं. बघा 10 वर्षात मागच्या म्हणजे ज्यांनी मेट्रोचं भूमिपूजन केलं त्याच पंतप्रधानांनी मोदीजींनी मेट्रोचं उद्घाटन केलं, हा फरक आहे. मी हेच सांगतो की काँग्रेसच्या काळात अशा मोठ्या प्रकल्पाचं खूप भूमिपूजन झाली पण उद्घाटनं कधीतरी व्हायची. पण हे बदललेलं सरकार आहे. पुण्यासाठी मेट्रो मोदीजींच्या सरकारने, गव्हर्नमेंटनी त्या पुणेकरांना आज दिली. दुसरं विमानतळाचं विस्तारीकरण. आज पाहिलं तुम्ही टर्मिनल इतकं सुंदर झालं, असं वाटायचं की अरे काय ठीक आहे, आम्ही तिथं गेलो तर 100-200 लोक जर त्या टर्मिनलमध्ये कशी बसायची किंवा इतकं लोकांना गैरसोय व्हायची. एक तर घाई असायची, वेळेत तिथं सगळ्या चेक इन करणं असेल, तिथे बाकी सगळ्या गोष्टी असतील. आज तिथं एका वेळेला 1000 लोक थांबतील, इतकं मोठं टर्मिनल झालं, त्याचा विस्तार झाला. पुण्यासारख्या शहराला वैद्यकीय महाविद्यालय, म्हणजे पुणे महापालिका ही स्वातंत्र्य नंतरच्या काळामध्ये एकमेव महापालिका आहे की स्वतःचं वैद्यकीय महाविद्यालय झालं. हे सेंट्रल गव्हर्नमेंटने, मोदीजींच्या सरकारने पुण्याला दिलं. आज प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून जवळपास 1.25 लाख घरांचं आमचं उद्दिष्ट आहे. जवळजवळ 20-25 हजार घरं आता बांधून तयार झाली, लोक राहायला जात आहेत आता. म्हणजे गरिबाला घर देण्याचं काम केलं. मी तुम्हाला सांगतो, कोविडच्या काळात देशात 80 हजार म्हणजे देशात 80 कोटी जनतेला आज मोफत रेशन धान्य तेव्हापासून मिळायला सुरुवात झाली. पुण्यासारख्या शहरामध्ये चांदणी चौकासारखा प्रकल्प मार्गी लागला. 1000 कोटी रुपये आज त्याच्यावर खर्च आला. केंद्र सरकार असेल, तत्कालीन राज्य सरकार देवेंजींचं होतं, त्याच्यामध्ये आम्हाला मदत झाली. पुण्याच्या आमच्या मुख्य ज्या आपण म्हणूया की मुळा नदी आहे, मुठा नदी आहेत. नदी म्हणजे आमची आत्मीयता आहे, आमचा एक आवडीचा विषय प्रत्येकाचा. आज त्या नद्यांचे प्रकल्प ह्या काळात सुरू झाले. केंद्र सरकारने, जावडेकर साहेब केंद्रीय मंत्री होते, 900 कोटी, मला वाटतं जवळपास 1000 कोटी रुपये केंद्र सरकारने अनुदान स्वरूपात दिले. आज सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करावी, केंद्र सरकारच्या माध्यमातून 350 ई-बसेस पुण्याला दिल्या गेल्या. अशी खूप मोठी यादी आहे. लाभार्थी म्हणजे असं म्हटलं जातं की मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री ते का होतील, मोदीजी पुन्हा सत्तेत काय येतील, भाजप काय, तर एक तर हे सगळं काम आहेच आहे. पण एक लाभार्थी नावाचा नवीन एक मतदार त्यांनी तयार केला. केवळ पुण्यामध्ये, पुणे लोकसभेमध्ये 2.5 लाख आज पुणेकर असे आहे. उज्ज्वला योजना असेल, उज्ज्वला गॅस योजना असेल, सुकन्या योजना असेल, आयुष्यमान भारत असेल, जनधन योजना असेल, अशा असंख्य योजनेचा लाभ मिळाले 2.5 लाख लाभार्थी पुण्यात आहेत. स्वाभाविक आहे की ज्यांनी काम केलं आहे, जे दिसतंय, आणि म्हणून मला असं वाटतं पुणेकर दिलेलं जे काही पुण्यासाठीचं केंद्र सरकारचं योगदान आहे आणि उद्याचा विचार करायचा पुढचा, तर पुन्हा एकदा मोदीजी प्रधानमंत्री झाल्यानंतर अनेक कामं आम्हाला पुढच्या काळात करायची, ती मोदीजीच करू शकतात. मेट्रोचा विस्तार असेल, आमच्या विमानतळाचा पुण्यातल्या तिथले रनवेच्या संदर्भातलं तिथलं अजून विस्ताराचं काम आहे. पुरंदरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम असेल, आमच्या दोन्ही कॅन्टोन्मेंट बोर्ड विलिनीकरणाचा विषय, असे अनेक विषय घेऊन पुढच्या काळात कोण काम करू शकतो, तर ते मोदीजीच करू शकतात. मोदीजींचंच सरकार करू शकतो. हा विश्वास पुणेकर जनतेला कोणी दिला, तर मोदीजींनी दिला, आणि तो कशानं कामातनं दिला. मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी पाहता नक्की मोदीजींच्या बाबतीत आज पुण्यातली जनता हा विचार करते की पुन्हा पंतप्रधान मोदीजी होतील, आणि म्हणून पुण्याचं एक हक्काचं मत हे मोदीजींना जाईल असं मला वाटतं. यात एक ह्या शहराचं वैशिष्ट्य म्हणून, जसं मुंबई महानगर बनताना खूप सारं स्थलांतर झालं, बाहेरून इतर राज्याच्या इतर भागातनं लोक आले, तसं पुणे मेट्रो बनत असताना महाराष्ट्राच्या इतर भागातून लोक येत आहेत. हे स्पर्धा परीक्षांचं केंद्र बनतं. तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून अनेकदा असं होतं की ह्या नवीन जो वर्ग येतो आहे, जो तरुण वर्ग येतो आहे,
त्यांच्या अशा आकांक्षा अपेक्षा असतात त्याच्याकडे लोकप्रतिनिधी म्हणून कधी विधानसभा निवडणूक असेल, लोकसभा असेल, इथं त्याच्यावर चर्चा होत नाही. तर तुम्ही एक तरुण उमेदवार म्हणून त्यांच्याबद्दल सुद्धा काही विचार केला होता का, किंवा आता प्रचारात तो मुद्दा येतोय का? नाही, शेवटी पुणे हे तर पण शिक्षणाचं, विद्येचं माहेरघर आहे. महाराष्ट्रातून नाही तर देशभरातून शिक्षणासाठी इथं विद्यार्थी येतात आणि नोकरीच्या निमित्तानं आता पुण्याची ओळख एक IT हब म्हणून सुद्धा आता आपल्या शहराची ओळख आहे. त्यामुळे हिंजवडी असेल, इकडे चंदननगर आपलं खराडी असेल, हिंजवडी असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जे काही ITचं क्राऊड आहे ते सुद्धा पुण्यामध्ये आत्ता खूप मोठ्या प्रमाणामध्ये येत आहे. आता UPSC MPSCच्या परीक्षेत सराव करणारी मुलं आहेत. ठीक आहे, आता पुण्यासारखं इतकं मोठं केंद्र, त्यांना स्वाभाविकपणे ती संख्या येणं, आपण कोणाला थांबवू शकत नाही. आपण कोणाला काही, शेवटी या शहराच्या जरी सगळ्या सुविधा, नागरी सुविधा असतील याच्यावरती ताण जाईल, पण आपण कोणाला म्हणू शकत नाही तुम्ही या शहरात आत्ता आहे. शेवटी हा त्याचा अधिकार आहे. मग त्यांना पूरक अशा प्रकारच्या काही आपल्याला निश्चित विचार आम्ही करतो की काही सुखसुविधा त्यांना आपल्याला काही इन्फ्रास्ट्रक्चर असेल, IT कंपनी म्हणून असेल, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, या विद्यार्थ्यांच्या त्यांच्या काही समस्या असतील, या संदर्भात नक्की आपल्याला काय काय करता येईल याचा विचार सातत्याने आम्ही करतो. शेवटी इथं आल्यानंतर तो माणूस इथला आहे, त्यामुळे असा विचार कधीच आपण करत नाही की तुम्ही तिथले ना. हे शेवटी या शहराचा तो एक भाग होऊन जातात. आणि म्हणून आमचं कर्तव्य लोकप्रतिनिधी म्हणून असेल, एक राजकीय पक्ष म्हणून आणि सत्ताधारी म्हणून असेल, समाजातल्या प्रत्येक घटकाचा विचार केला पाहिजे आणि त्याच अनुषंगाने आपण त्यांच्याकडे पाहतो. तुम्ही ज्यावेळी विकासाचे मुद्दे मांडता त्यावेळी ह्या शहरामध्ये एक वर्ग असाही असतो की जो शाश्वत विकास मागणी करतो, ज्यात आपण गेल्या वर्षीच तुम्ही त्या आंदोलनालाही सामोरं गेला होतात. विकास आणि पर्यावरण ह्याच्याबद्दल जो या शहरामध्ये सतत संघर्ष चालतो, तो या निवडणुकीमध्ये सुद्धा त्या प्रचाराचा भाग सुद्धा बनतो. तुम्ही तो कशा पद्धतीनं ॲड्रेस करताय? मला असं वाटतं शेवटी प्रत्येकाचा तो अधिकार, एक प्रत्येकाला आपल्याला व्यक्ती स्वातंत्र्य आहे. आपले विचार, शेवटी लोकशाही यालाच म्हणतात, आपापले विचार मांडणं, आपल्या भूमिका मांडणं, आणि मग त्या शहराच्या विकासाच्या संदर्भात असतील, त्या पर्यावरणाच्या संदर्भात असतील, शहराच्या शिक्षण धोरणाच्या, आपल्या शहराच्या शिक्षणाच्या, सांस्कृतिक वेगवेगळ्या विषय आहेत. खूप आपल्याकडे कप्पे खूप आहेत, कारण आपल्याकडं पुण्यामध्ये सगळंच आहे. पुणे तिथं काय पुणे म्हणतो, काही असं नाही, सगळं आपल्याकडे आहे. आणि त्या असं नाही आहे की आपल्याकडे फक्त आहे, आपण त्याच्यात पुढे आहोत सगळ्याच्यात. म्हणून मला काय वाटतं की शेवटी एकदा याच्यावरती विचार करताना मी असं म्हणतो की या शहराचा विकास झाला पाहिजे तर झाला पाहिजे, या शहराचं पर्यावरण राखलं पाहिजे तर राखलं पाहिजे, पर्यावरणाचा समतोल राखला पाहिजे. मग या दोन गोष्टी एका वेळेला साध्य कशा करायच्या, तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं, मी हे म्हणेन की एक लोकप्रतिनिधी म्हणून किंवा किंबहुना एक नागरिक म्हणून सुद्धा मला असं वाटतं की टोकाच्या विकासाची भूमिका जी पर्यावरणाला मारक असेल ती असू नये, किंवा पर्यावरणाची भूमिका या शहराचा विकास एक प्रगत शहर म्हणून जाण्याकडचं अडथळा होऊ नये. मला असं वाटतं पर्यावरण आणि विकास या दोन्ही गोष्टी अशा त्या एकात एक हात घालून केल्या पाहिजेत. त्यामुळे पर्यावरणाचा तर विचार झालाच पाहिजे. ते करत असताना शहराचा भविष्याचा पुढचा 50 वर्षाचा विचार करून आमच्या विकासाचं नेमकं विजन काय, त्याला पर्यावरण आणि विकास याचा समतोल कसा राखता येईल, समन्वयातनं कसं करता येईल, हा विचार माझ्यासारखा माणूस करतो, कार्यकर्ता करतो. त्यामुळे टोकाचा पर्यावरणवाद आणि टोकाचा विकास हे दोन्ही योग्य नाही. शेवटी एकमेकाला पूरक अशाच पद्धतीनं त्याच्यावरती काम केलं पाहिजे. या निवडणुकीच्या निमित्तानं पंतप्रधान या शहरात आले, त्यांनी सभा घेतल्या, त्याच्यात तुमचा प्रचार केला. विरोधी नेते म्हणून राहुल गांधी आणि इतरही नेते आले, पण राहुल गांधींची सभा झाली. तुम्ही या दोन्ही नेत्यांच्या प्रचार सभांकडे कसं बघतात? स्वाभाविकपणे मोदींचा प्रचार तुमच्यासाठी होता आणि विरोधी उमेदवारचा प्रचार करण्यासाठी राहुल गांधी आलेले होते. तर या नेत्यांच्या, राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्यांच्या प्रचार सभा तुमच्या मतदारसंघात तुमच्या बाजूने आणि विरोधात होतात, तुम्ही त्यांचं कशा पद्धतीने बघता? मी याच्याकडे दोन गोष्टी, साधारणतः दोन गोष्टी कडे पाहतो. दोन विषय होतील याचे. एक तर मोदी जे आहेत, राहुल गांधी जे आहेत, ते दोघंही शेवटी राष्ट्रीय नेते आहेत आणि ही निवडणूकच देशाची आहे. या निवडणुकीतून देशाचे प्रधानमंत्री ठरणार आहेत, देशाचं भविष्य कोणाच्या हातात द्यायचे नागरिक ठरवणार. आणि त्यामुळे थेट त्याचा एक विषय होता की मोदीजी विरुद्ध राहुल गांधी, हा एक मी त्याच्याकडे पाहतो. पुणेकर तेच बघताय की या दोघांतल्या देशाचे प्रधानमंत्री कोणाला करायचे.
त्यामुळे एक दृष्टीनं मी आणि लोकही नागरिक पुणेकर मोदीजी प्रधानमंत्री व्हावेत की राहुल गांधी व्हावेत, त्यामुळे त्या दोन्ही सभा ज्या पुण्यात झाल्या त्याचं विश्लेषण किंवा त्याच्याबद्दलचं माझं मत हे नागरिकसुद्धा याच पद्धतीनं करतात. हा झाला एक भाग. आता मी उमेदवार म्हणून मला असं वाटतं की शेवटी मी पुन्हा त्याच मुद्द्यावर येईल की पुणेकर म्हणून मोदीजी आल्यानंतर ठीक आहे, मोदीजींना प्रधानमंत्री म्हणून आम्ही आमच्या NDAकडनं ते नाव नक्की आहे. शेवटी पुण्यात आल्यानंतर पुणेकर हा विचार करतात की बाबा मग यांनी मागच्या 10 वर्षात आम्हाला काय दिलं आणि भविष्यात हे प्रधानमंत्री परत झाल्यानंतर या शहराला फायदा होणार आहे की नाही. तर मला असं वाटतं ते मोदीजींकडे आहे. त्यांनी 10 वर्षासाठी काय केलं हे सगळं आहे आपल्याकडं आणि ते पुढं काय करतील याच्यावरती लोकांचा आता विश्वास आहे. का आता अगोदर केलं आहे त्याच्या उलट मी राहुल गांधीजींच्या सभेकडे पाहतो. ते आले काय बोलले काय, पण लोकांना हे लोक विचार माझ्या पुण्याला काय देणार आहात तुम्ही येऊन राजकीय भाषा करणार, तुम्ही मोदींवर टीका करणार आहे, तुम्ही ह्याच्यावर करणार, पण पुण्याला काय देणार आहात तुम्ही, पुण्याला काय दिलं आहे. ज्या काळामध्ये महापालिका असेल, राज्य सरकार असेल, केंद्र सरकार सगळीकडे तुमची सत्ता होती त्यावेळेला आज वाहतुकीचा प्रश्नावर चर्चा होती. मला असं वाटतं हे काय 5 वर्षात नाही झालं. आम्ही 5 वर्षापूर्वी महापालिकेत सत्तेत आलो. मागचे 40 वर्ष हेच आहेत ना सगळीकडे. मग त्या 40 वर्षापूर्वी तेव्हा पुण्याचा विचार का नाही झाला की पुणे जेव्हा 2024ला आपण आहोत, 2024ला 23ला 22ला पुण्याची लोकसंख्या 50 लाखाच्या पुढे जाणार, हा विचार तेव्हा का नाही केला गेला. एक तर दूरदृष्टीचा अभाव, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, हा तर क्लिअर. लोकांना हे कळते ना तुम्ही काहीच केलं नाही. आमच्या नागरिक प्रश्नात जे समोर दिसतात याला हीच मंडळी जबाबदार आहेत. 5 वर्षात आम्ही ते काम कमी करणं, तो ताण, तो प्रश्न सोडवण्याचा विचार आम्ही केला 5 वर्षात. म्हणून मला असं वाटतं की लोक हे पहिलं बघतील की तुमचा पुण्याला काय उपयोग आहे आम्हाला. आम्ही मोदीजींकडे ह्या दृष्टीने पाहतो. आणि मी जर राजकीयदृष्ट्या विश्लेषण करायला गेलो तर मोदीजींची सभा झाली तिथं 1 लाख लोक बसण्याची आसन व्यवस्था होती. आणि शेवटच्या 5-10 मिनिटात कुठंही तुम्ही सिनेमा थिएटरमध्ये सुद्धा जा, शेवटचे 5 मिनिटं जरी आपल्याला क्लायमॅक्स असला, जरी असं वाटलं काहीतरी सस्पेन्स आहे बाबा, तरी माणसं काय म्हणतात गर्दीत लवकर बाहेर पडू. म्हणजे सवाई गंधर्व महोत्सवाला जरी गेलं तरी माणसं म्हणतात आता सांगता व्हायला आली आहे, 5 मिनिटं आता आपण लवकर गाडीपाशी पोचू म्हणजे आपल्याला गर्दीतनं बाहेर पडायला मिळेल. तो स्वाभाविक असतं. तो त्या 5 मिनिटात कुणीतरी ते कॅमेऱ्याने फोटो काढले. मला असं वाटतं 1 लाख लोक बसण्याची क्षमता असलेलं मैदान, बाहेर साधारणतः 40-50 हजार लोक येत होती जात होती. त्यामुळे ती सभा मी यशस्वी झाला असं म्हणेन. आणि आहेच आहे. दुसरीकडं SSPMSचं ग्राउंड मैदान आम्ही रेस्कोसला घेतलं, शेवटी ती पण उंची तपासतो ना आम्ही. आता तिथं 20,000 सुद्धा खुर्च्या नीट बसत नव्हत्या आणि त्याच्यातल्या निम्म्या रिकाम्या आहेत. मला असं वाटतं की राजकीयदृष्ट्या मी माझा उमेदवार म्हणून केलं तर सभा म्हणून मोदीजींची सभा ह्या तिन्ही मुद्द्यावरती मी यशस्वी झाली. आणि मला त्याचा निश्चित एक उमेदवार म्हणून मला सकारात्मक त्याच्यातनं विचार करता मला नक्की त्याचा हे होईल, फायदा होईल असं मला वाटतं. तुमच्या विरोधात जे पक्ष आत्ता उमेदवार आहेत पुणे महापालिकेच्या, त्यातले 2 सहकारी आहेत तुमचे पुणे महापालिकेतले यापूर्वीचे. दंगेकर आहेत, वसंत मोरे आहेत. काँग्रेस, वंचित हे स्वतंत्रपणानं निवडणुकीत आहेत. MIMचा 4था उमेदवार आहे. या चौरंगी लढत होती असं तुम्हाला वाटतंय का? आणि ते वारंवार स्थानिक प्रश्नांकडे विरोधी उमेदवारांचा प्रचार आहे, स्थानिक प्रश्न सातत्यानं आग्रहानं मांडतात. तर तुम्ही त्या प्रश्नांना लोकसभेच्या निवडणुकीत त्या प्रश्नांकडे कशा पद्धतीने बघता? मला असं वाटतं की 4 उमेदवार प्रमुख दिसत आहेत. जो तो ज्याच्या पद्धतीनं प्रचार करतो, ज्याला त्याला वाटतं मी जिंकलो पाहिजे, ओके, त्याच्यात ती लढत त्याच पद्धतीने दिसते. पण मला निकाल हा निश्चित काय लागणार आहे एका बाजूनं का मला वाटतं की लागणार आहे, तर मी म्हणालो तसं आम्ही एकूण लोकांच्या दृष्टीनं केलेलं काम. आता मला असं वाटतं काँग्रेसला स्थानिक प्रश्नांवरती जे काही मांडतायत किंवा जे काही बोलतात त्याचा नैतिक अधिकारच नाही मुळात. कारण 5 वर्षामध्ये मी तुम्हाला पूर्ण सांगेल काय काय काम पुण्यामध्ये आम्ही केलं 5 वर्ष स्थानिक प्रश्नावरती. म्हणजे घनकचरा व्यवस्थापन, साधं 2-3च उदाहरणं देतो. आज रोज 2200 मेट्रिक टन कचरा या शहरात जनरेट होतो. आज मागच्या 5 वर्षात आम्ही इतके मोठे प्रकल्प घनकचरा व्यवस्थापनाचे उभे केले. 1 किलो कचरासुद्धा आज आमचा डंप होत नाही. विचार करा, छोटे छोटे शहराचं समजू शकतो आपण, पण 2200 मेट्रिक टन कचरा जनरेट होतो, पण तो 1 किलोसुद्धा कचरा जनरेट होत नाही. याचा विचार आम्ही 5 वर्षात जे काय प्लांट उभे केले त्याच्यावर. यांच्या काळात काय केलं, 15 लाख मेट्रिक टन साठवून ठेवलं तुम्ही उरळीला आणि फुरसुंगीला. आम्ही त्याच्यावरती बायोमायनिंगचे प्रकल्प उभे केले. आज तिथं 2 ते 3 लाख मेट्रिक टन कचरा फक्त शिल्लक राहिला. म्हणजे आम्ही हा विचार केला. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था,
आम्ही सत्तेत यायच्या आधी 10 वर्षात एकही नवीन बस रस्त्यावरती आली नाही. कुठं होती यांची दूरदृष्टी? काय केलं यांनी शहराचा विचार? आम्ही आल्यानंतर आज 1500 नवीन बसेस रस्त्यावरती धावायला लागल्या. आम्ही हा विचार शहराचा केला. 24/7 पाणी पुरवठा योजना. आज आम्हाला पाण्याचा भविष्यातला प्रश्न पुढच्या 15-20 वर्ष 25 वर्ष राहणार नाही का? आज आम्ही 18 TMC पाणी उचलतो. 35% 40% या पाणीचं वितरण व्यवस्था असेल, लिकेजेस असेल, याच्यामध्ये पाणी वाया जातं. आज आम्ही असा विचार केला, 1800 किलोमीटरच्या पाण्याचं लाईन टाकतोय, 85 पाण्याच्या टाक्या बांधतोय, मीटर बसवले जाणार आहेत. आज त्याच्यामधनं हे सगळं कार्यान्वित व्हायला काही दिवस आता लागतील. 80% प्रकल्प पूर्ण झाले. काही झोनमध्ये कामही सुरू झालं, पाणी सुरू. मला असं वाटतं याच्यातनं आमचं 3-4 TMC पाणी वाचणार आहे. जे पाणी ह्याच्यातनं तो विचार आम्ही केला. आज नद्यांचे प्रकल्प 1000 कोटी रुपये. यांना कधी मोठा नदी दिसली नाही, मुळा नदी दिसली. मला एवढंच सांगायचं की हे सगळं पाहता स्थानिक प्रश्नाला महत्त्व दिलंच पाहिजे, पण स्थानिक प्रश्नावरती बोलायचा अधिकार कोणी, नैतिक अधिकारच नाही. आम्ही काम केले, आम्ही सांगतो. तुम्ही या शहराचा भविष्याचा कधीच विचार केला नव्हता, ते तुम्हाला कधीच दृष्टी नव्हती. आम्ही आत्तासुद्धा काम करताना पुढच्या 50 वर्षाचा विचार केला. म्हणजे भविष्यात तो 2200 मेट्रिक टनचा जो कचरा जनरेट होतो ना, तो 3000 मेट्रिक टन जरी झाला ना तरी आमचे प्रकल्प तयार आहेत. आता हा विचार आम्ही केला. आम्ही 1500 नवीन बसेस आणून थांबलेलं नाही आहे. आम्ही आता त्याच्यामध्ये अधिकच्या बसेस वाढायच्या. आत्ता 500 बसेस येत आहेत. हे आमच्या काळात केलेलं काम आहे. आम्ही पाण्याचा विषय आम्ही म्हणत नाही 3-4 वर्षात पाण्याचा प्रश्न संपला, पुढं नाही. त्याच्यावरती आम्ही आता काम चालूच केलं आहे. मुळशी धरण असेल, अजून सतत काय, हे सगळं आम्ही पुढच्या पुण्याचा विचार करून केला. तर मला असं वाटतं की ती जी गोष्टी आहेत की स्थानिक प्रश्न, वाहतूक आज नाही झाली, तुम्ही काहीच केलं नाही तो, म्हणून आज प्रश्न. आम्ही काय केलं, आम्ही मेट्रो आणली, आम्ही बसेस वाढवल्या. मेट्रोचा विस्तार आम्ही पुढच्या काळामध्ये आमचं नियोजन आहे. आज मेट्रोचा विस्तार, मेट्रोचा जे काही प्रकल्प आहे त्याच्या म्हणजे जे काही मार्ग आहेत त्याचं विस्तारीकरण आम्ही करणार. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की स्थानिक प्रश्नाबरोबर मांडू द्या ना, पण मग तुम्ही तेवढंच करणार आहात का? शेवटी तुम्ही कुठे जाणार आहात, तुम्ही कुठे बसणार आहात, त्या ठिकाणी बसताना तुम्हाला पुणे शहर म्हणून तिथले काय विषय आहेत का याचं काही आकलन पाहिजे, त्याच्यावरती पण बोललं पाहिजे. पण मला असं वाटतं की ते लोक ओळखत आहेत, लोकांना दिसतंय. माझ्यासारखा कार्यकर्ता स्थानिक पातळीवर काम केलं आहे. त्यामुळे महापौर म्हणून मला शहराचा आवाक आहे. मी म्हटलं महापालिकेत 2 अंदाजपत्रक, अर्थसंकल्प केले. त्यामुळे या शहराचं वास्तव, या शहराचं भविष्य, या शहराचा आवाका, याचं सगळं मी पाहिलं. ते एक उमेदवार म्हणून मला जे वाटतं जे माझ्याकडे आहे ते लोकांना दिसते. लोक त्यालाच विचार, मी शेवटी कसं आहे पुणेकर बघाच होते, तुम्ही काय विचार करता, तुम्ही काय विकासाचं तुमचं विजन आहे आणि तुमची कामाची पद्धत काय, सातत्य, हे सगळं पाहता मला असं वाटतं की स्थानिक प्रश्न, राज्य सरकारच्या स्तरावरचे प्रश्न आणि केंद्र सरकारच्या स्तरावरचे, हे शेवटी एकत्रित मूठ बांधावे लागणार. तुम्हाला पुण्यात एखादा आम्हाला रेल्वे लाईनवरती पूल बांधायचा आहे, आम्हाला अंडरपास करायचा किंवा आम्हाला ओव्हरब्रिज करायचा, तर शेवटी मला केंद्रातनंच एनओसी आणावे लागणार आहेत, केंद्रातनंच मला त्यासाठी भांडावं लागणार आहे. हे नाही ना. आम्ही म्हणतो आजही आम्ही पाणी आणि रस्ते बोलतो, तर केलंच पाहिजे. पण मला असं वाटतं ती दृष्टीसुद्धा तुम्ही ज्या पद्धतीची, ज्या स्केलवरती आता तुम्ही इलेक्शनला सामोरे जात आहे, ते विजनसुद्धा त्याला गरजेचं आहे. तेव्हा मला असं वाटतं की मी ग्रासरूटवरती काम करणारा कार्यकर्ता आहे, वॉर्ड स्तरावरती संघटनेचं काम केलं, नगरसेवक म्हणून 15-20 वर्ष काम करतो आहे, महापौर म्हणून मला असं वाटतं शहराचा नेमके प्रश्न, नेमके विकास आणि भविष्य याची जाण आहे. मला असं वाटतं हे तिन्ही विषयावरती मी काम करतो आहे आणि लोक शेवटी हे बघतायत, लोक ठरवतील. अगदी मनापासून धन्यवाद मोहोळजी. तुम्ही इतक्या घाईत वेळ काढून, प्रचारातल्या सगळ्या वेळ काढून तुम्ही या मुलाखतीला साम टीव्हीच्या उपस्थित राहिलात. मी साम टीव्हीच्या प्रेक्षकांच्या वतीनं तुमचे अगदी मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद देतो. नमस्कार. नमस्कार. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.